तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये, चेतेश पाटील ब्लॉग्समध्ये. आता सकाळचे वाजलेत 9 आणि मी घामाघूम झालो आहे. म्हणजे सकाळी 9 वाजले, म्हणजे 9 वाजलेत, एवढा ऊन लागते बेकारनं. म्हणजे आत्ताच सुरुवात झाली उन्हाची. बघा, ते टोपी घातलेली, ते टोपी पूर्ण हे झालं आहे सगळं. म्हणजे असं बेकार वाटते. तर फ्रेश होतो. आता मी आलो आहे नाईट शिफ्ट करून, म्हणजे झोपणार आहे मी नाईट शिफ्ट करून आल्यामुळं. त्याच्या अगोदर जेवण बनवणार आहे. त्याच्या अगोदर मी आता मस्त एक स्मूदी बनवायची आपल्याला. स्मूदी बनवून झाल्यानंतर मग जेवू आपण, म्हणजे जेवण बनवू एका साईडला. त्याचाच हा ब्लॉग होणार आहे, एक नॉर्मल ब्लॉग. तर काय तुम्हाला सांगू, आता काय नाईट शिफ्ट आहे बघा. हे आता येताना मी मच्छी घेऊन आलो आहे आणि आपल्याला स्मूदी बनवण्यासाठी दूध घेऊन आलो आहे. आणि हे चष्मेची आहे. पहिला फ्रेश बिश होतो मी. लय बेकार अवस्था आहे. आता ऊन एवढं लागतं आहे ना, काय सांगू तुम्हाला. चालत यायला लागतो मस्त. 20 मिनटं लागतात बस स्टॉपवर, म्हणजे कंपनीच्या बसपासून इथमध्ये 20 मिनटं लागतात. 20 मिनटं यायला लागतात चालत जायला, 20 मिनटं यायला. मग काय करावं लागते कामासाठी बाबा सगळ्या काही गोष्टी. तर आता आपला हा ब्लॉग मस्त कुकिंग ब्लॉग आणि काय डेली ब्लॉग होणार आहे आपला. तो शेवटपर्यंत बघा मी काय कांड करते इथे पुढं. काय कांड काय करणार नाही आहे. काय झोपेत काय सांगू शकत नाही. झोप एवढी येते ना, बसमध्ये झोपलेलो नसतं 1 तास. चष्मा नसते खाली येते. बसमध्ये झोपलेलो 1 तास. आणि बसमध्ये तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे, बसमध्ये आणि ह्याच्यामध्ये कशामध्ये कंपनीमध्ये एवढी भारी झोप येते, एवढी घरी भारी झोप येत नाही. चला पटकन, म्हणजे जास्त बोलून जमायचं नाही. हे एवढं पटकन हे करतो आहे स्मूदी. आपण काय करणार आहोत स्मूदी बनवण्यासाठी. आपण घेतलं आहे मिक्सर ज्युसर, नवीन घेतलं आहे मी. किती 200 रुपयाचं. हे बघ, हे असं आहे. आणि ह्याला हे काय म्हणतो, ब्लेड त्याचं. आणि वरती त्याला हे केलेलं आहे, म्हणजे कॅप अशी लावायची आपली, ते आहे. तर हे 200 रुपयाला घेतले. 200 कितीला, 200. कॅपची काही गरज नाही आपल्याला सध्या. तर आपण काय करणार, की दूध आहे आपलं, ते ह्याच्यात टाकणार आहोत. त्याच्या अगोदर आपल्याला ओट्स घ्यायचे. तर हे आहे आपला ओट्स. तुमच्या हिशोबाने तुम्ही घ्यायचे ओट्स, किती टाकायचे तुम्हाला ते तुम्ही बघा. मी माझ्या हिशोबाने टाकतो आहे. हे काय करतो मी पहिले, ह्यानं जरा, आता हे ओट्स मी अगोदर एक मूठ घेतो, अजून एक थोडा घेतो, म्हणजे 2 मूठ पकडा. तुमच्या हिशोबाने तुम्ही बघा काय तुम्हाला किती करायचं आहे ते. सकाळचा आपला हा ब्रेकफास्ट, नाश्ता वडा पाव खाण्यापेक्षा हे बरं आहे. तर हे झाले आपले 2. आणि हा पण 250 ml असेल दूध, नाही जाऊ फोनमध्ये 250 ml. कैचीत कोण फोडत बसते आपलं हे असताना. तर हे 250 ml दूध असं टाकतो मी. म्हणजे कसं एकदम खतरनाक बनेल ना आपली स्मूदी. आता हे पॅकेट तेवढंच आहे, म्हणून तेवढं मला मेजर बरोबर घेता येईल. आणि आता घेऊ आपण डेट्स, आपले खजूर. खजूर आपण याच्यामध्ये 2 टाकूयात. बिया काढून घेते मी. ऑलरेडी बिया आहे, ते सीडलेस नाही आहेत, खजूर आहे ते आपल्याकडे. 2 टाकता आहे. उडलं बघितलंच का, हे चष्म्यावर उडाला माझ्या डायरेक्ट. काल 3 टाकलेलं तर जास्त झालं तुम्ही. तर मित्रांनो, आता आपण काय करणार होते, हे बंद करू, म्हणजे बंद करून ठेवू. मध्ये आहे ना, चष्मा खाली उतरते, कारण सगळं पूर्ण चिघलले ते तोंड.
तर मी हे पटकन करतो, नंतर पुढची प्रोसेस मला सांगतो. तो पण ते मस्त फुगतील ओट्स. त्याच्यामध्ये अजून बरंच काय टाकायचं आहे. केलं टाकायचं आपल्याला, खजूर टाकलेत, पीनट बटर टाकायचं आहे. केलं आणि पीनट बटर टाकायचं आहे. ओट्स, दूध आणि खजूर टाकून झाले तर आपला मस्त स्मूदी तर रेडी. तेवढे स्मूदी हे करण्याच्या अगोदर आपण मच्छी आणली. ती मच्छी धुवून घेऊ खूप आहे आणि नंतर पुढची गोष्ट तुला सांगतो. अरे ब्लॉग लई मोठा होणार आहे बहुतेक मला वाटतं. बोलतच सुटलो मी नुसता. आता आपलं काम करायचं आहे काय, कपडे धुवायचे आहेत. हे कंपनीचं टी शर्ट आहे, ते घामाच्या मुलांना दररोज धुवायला लागते. काय करायचं, मी टी शर्ट धुवतो. आपण काय जास्त विषय हे करत नाही. बघा सर्फेक्सल गप घ्यायची, दंडन झाली आपली सर्फेक्सल. एवढा जास्त एकच बघून सर्फेक्सल घ्यायचं. असं झालं आपला. सर्फ एक्सेल टाकली, त्याच्यामध्ये कपडे टाकायची, अर्ध्या तासात बघायला यायचं. ओके मध्ये अशी करून ठेवायची. डन. आता मी होतो फ्रेश पटकस आणि मग पुढची आपण प्रोसेस जेवण बनवण्याची सुरू करू. आपलं झालंय, सगळं झालंय. ब्रश बिश करून फ्रेश होऊन आता कसं वाटतंय बघा, चेहरा एकदम खुललेला वाटते ना, खुललेला. जास्त टाईमपास करून जमायचं नाही आपल्याला. आपल्याला काय करायचं आहे, आता ही मच्छी स्वच्छ करून घ्यायचं. मी आणलं काय कुपा, त्याला मग आपण टुना फिश पण बोलतो. टुना फिश म्हणजे मोठे लोक टुना फिश, आम्ही आगरी कोली कुप्पा. कुप्पा कुप्पा कुपा आपला फेवरेट आहे. तसं बघायला गेलं तर मला कुपा लय आवडतं. माझं इतर बागड्या बिगड्या नाही आपल्याला आवडत. सुरमई एक ठीक आहे, पण कुपा कुपा याला आपण घेऊ, साफसफाई करू, मस्त धुतो आहे. तर कुपामध्ये 2 टाईप असतात, समजलं. कुप्यामध्ये 2 टाईप, एक रेडवाला असतो, रेड मीटवाला, एक व्हाईट मीटवाला, नॉर्मलवाला. तर मी आत्ता आणला आहे, आपल्याला भेटला आहे व्हाईटवाला. व्हाईट म्हणजे त्याचा कलर, मांसाचा कलर व्हाईट असतो, आणि एक असतो तो मांसाचा कलर रेड असतो. असे 2 प्रकारचे कुपा असतात. म्हणजे त्याच्यामध्ये तेल्या कुपा असतो एक, आणि एक असतो खवल्या कुपा, म्हणजे खवळा असतं त्याच्यावर, आणि त्याला म्हणजे तेलकट कुपा असतो. तेलकट कुप्यामध्ये पण 2, व्हाईट आणि रेड. खवल्या कुप्यामध्ये पण 2, व्हाईट आणि रेड. आपल्याला तेल्या भेटला आहे, पण व्हाईटवाला भेटला. तर ह्याला घेतो धुवून मी. कसला याचा डोळा बघा, डोळा बघायचा, डोळा बघा, कसला डोळे आहे त्याची. डोले बघ, डोले, डोले बघ, डोले, तसा विषय, डोले बघ. तर याला घेणार धुवून, धुवून 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 धुवून. कंटाळ व्यवस्थित घ्या. तर मंडळीनो, आपला कुपा झालाय धुवून. वी आर रेडी फॉर नेक्स्ट डे. तरी माझ्या डोळ्याला झोप वाटते ना थोडी थोडी. किती पण असं म्हणजे कॉमेडी करायचा प्रयत्न केला नाही तर असं वाटतं की डोले आहेत ना. सांगते की भाई याच्याकडून कॉमेडी काय होणार नाही. याचे डोले आता म्हणजे झोप आहे ना पूर्ण हे केली चांगलीच. डोले याच्यावर चढली माझ्या डोल्यावर. आणि ह्याचा उजेड हार्श येतो आहे का मला वाटते. आत्ता बघू ते कसं येते. आता कसं येतो आहे ओके वाटते ना. आता उजेड ओके वाटतं. तरी मी ओपन ठेवतो. येऊ दे हार्श येऊ दे, जरा लांबून असा करू ना आपण ब्लॉग. नाही पण जास्तच हार्श वाटते ना लाईटी. ऊनच बेकार आहे काय सांगू तुम्हाला. असं एवढा ठेवतो ना म्हणजे आता बरोबर येते.
तर मित्रांनो आता आपण निवडते लसूण. तर लसूण बघा, आता काय विषय आहे माहिती आहे का, म्हणजे या तुम्ही कंपनीतून कामावरशी या, म्हणजे मी सांगत नाही आहे पण ऐका, कंपनीतून कामावरशी या. हां, तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवा, प्लस तुमच्यासाठी जेवण बनवा, जेवा झोपा, पण संध्याकाळी परत जेवण बनवा. ही असते लाईफ. आणि अशा याच्यामध्ये आपण जे जे येतो आहे आपल्यासमोर ते आपण असं फेस केलं पाहिजे. म्हणजे आता मी ज्ञान देत नाही आहे, पण सांगतो एक तुम्हाला की या चला आता जेवण बनवतो आहे ते बनवूया, आलस नको करायला ना, तसा विषय. तर जास्त काय ज्ञान देत नाही मी. बघा तुम्ही आता प्रत्येकजण काय बोलेल की बाबा आम्ही नाही करू शकत एवढं. प्रत्येकाची आता मर्जी आहे. आता मी काय स्ट्रगलर बघा मी, म्हणजे कामावरशी या, जेवण बनवा, परत तुमच्यासाठी ब्लॉग बनवा, म्हणजे माझ्यासाठी बनवतो आहे, पण तुम्हाला पण एक एंटरटेन होतो आहे ना या गोष्टीचा. याच्यासाठी लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि लोकांना शेअर करा. तर वाटलंच आपला ब्लॉग ह्याला ठेवा, स्टोरी बिरीला ठेवा, स्टोरीला स्टेटस ठेवा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवा, इंस्टाग्रामला स्टेटस ठेवा ब्लॉगचा. भाई एवढं तुमचा भाऊ मेहनत करतो आहे, काय मानायचं ते माना, भाऊ माना, मित्र माना, दादा माना, काय मानायचं ते माना. पण स्टोरीला लाईक, म्हणजे स्टोरीला काय म्हणतो, लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांसोबत पण शेअर करा चॅनल आपला. प्लस चॅनलची लिंक असते, ते लिंक म्हणजे काय कॉपी करायची आणि आपल्या स्टेटसला ठेवायची, नाहीतर बघ इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवायची आणि मला मेन्शन करा चेतीस पाटील ब्लॉग्स. मी तुम्हाला मेन्शन करेन इकडं, झालं. मेन्शन करा मला, चेतीस पाटील ब्लॉग्स आपला इंस्टाग्राम हँडल आहे, तिथं पण जाऊन फॉलो करा बाबांनो. तिथं पण मी रील टाकत असते मध्ये मध्ये. याडा लागली मला ना अशी, याडा आला मनात की मग घेतो मी काम करायला, काम करतो तशी हवी, असं नाही विषय. चला हे लसूण निवडते बाबा पटकन, लय बोललोय मी. पटकन लसूण निवडतो आणि पुढची प्रोसेस. हा कावला आहे ना, हा कावला मी जेवण बनवायला लागलो ना की येतो. त्याला वाटतं का हा घातलेलं मी 1-2 वेळा, भाई त्या सवय लागली त्याला. आता राहू द्या, कावल्याचा विषय सोडून द्या, फोकस माझ्यावर फोकस करा, म्हणजे आपल्या ब्लॉगवर फोकस करा. बघा पटकन निवडून घेतो. पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. एकदम साधी सिंपल, आपण जास्त काय मोठपणा करायला जात नाही. काय बोलते, कांद्याची पेस्ट टाका, टॉमॅटोची पेस्ट टाका, ही पेस्ट टाका, ती पेस्ट टाका, म्हणजे तुम्ही टाकू शकताय, म्हणजे ॲड करा तुम्ही, पण माझ्या पद्धतीने केलं तरी पण भारी लागेल. आणि अशी पण करतो आपण. पण काय मग एक विषय असतो की मच्छीमध्ये कांदा सहसा टाकत नाही, म्हणजे टाकायचा नसतो. असा आहे बाबा नियम, कोणतरी लिहून ठेवला आपला. माझा नियम नाही बाबा, तुम्ही टाकत असाल टाकू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. काय आपण पहिल्यापासून सगळ्या काही गोष्टी करत आलो आहे आणि मग आता हे ज्ञान वाटत सुटलेत लोक, असं करू नका, तर हे करू नका, ते करू नका, म्हणजे आपण करत आलो तेव्हा कोण मेलं नाही, गेलं नाही, काय नाही. आणि मग आता हे ज्ञान देत आले, तर ते घ्यायचं असतं तर घ्या, नाही घ्यायचं नका घेऊ. आपल्या पद्धतीने आपण करायचं, मज्जाने लाईफ. चला, जास्त ज्ञान बरं नाही तर परत ब्लॉग तुम्ही इथूनच एंड कराल. पुढपर्यंत बघा बाबांनो रेसिपी आपली, ब्लॉगच बघा पूर्ण. तर मित्रांनो झालं आहे आपलं आता लसूण निवडून, आणि ठेचून दोन्ही पण झालेत. आता आपल्याला टाकायचे आहेत मसाले, हळद मीठ मसाला सगळं टाकायचं आहे. तर माझा विषय काय आहे, मी यूट्यूबसाठी शॉर्ट पण बनवते आणि इंस्टाग्रामसाठी रील पण बनवते. आता हे 2 कामं करायचे मला सायमल्टेनियसली, ब्लॉग पण शूट करायचा आहे आणि रील पण बनवायचे. असा डोक्याला टेन्शन आहे ना, त्याच्यासाठी ट्रायपॉड किती दिवस चालला आहे घ्यायचा, पण काय त्याला मुहूर्त भेटत नाही. पण या टायमाला बाई घेणारच आहे, कारण या असं एवढं स्ट्रगल रिअल आहे आता, व्हायला लागला आहे. चला पटकन आपला मीठ मसाला हळद टाकून विकून घेतो मी. त्याच्यासाठी फक्त यूट्यूब शॉर्टकटसाठी हे करतो मी, आणि तुम्हाला मग नंतर दाखवतो आता काय करायचं. ब्लॉगमध्ये तेवढा बघा, शॉर्टमध्ये तो हे घेतो, म्हणजे प्रॉपर हे घेईल नाही, असं विषय काय करणार. तर आता आपण दोन्ही कामं सायमल्टेनियसली करणार आहोत आणि तुम्हाला दाखवतो मी, म्हणजे मला समजेल स्ट्रगल काय आहे ते. आता कुठं ठेवलं आहे कॅमेरा, मला तुम्हाला काय सांगू. तर आता हा कॅमेरा आपल्या इकडे प्लेस करतोय मी.
मीठ टाकायला. झालं, बघितलं असा विषय आहे. टाकून घेऊ थोडासा मीठ. मीठ टाकून झाल्यानंतर थोडीशी टाकू हळद. हळदू थोडासा टाकू मसाळू. शॉट आला व्यवस्थित काय बघू. आणि सगळा आपला गेम फसला आहे, कारण चेहरा येतच नाही, थोडासा चेहरा आला असा विषय. जाऊ दे आता, काय एवढं काय करायचं नाही. गॅस चालू करतो. गॅस चालू झाली आपली. काय करायचं, गॅस चालू झाली, आता काय करायचं लक्षात पण राहत नाही हो, असा विषय झाला. छोटी वाली करायची की मोठी वाली करायची, तो पण प्रश्न. आणि इकडे कॅमेऱ्याची आपली ही पण संपत आली, काय म्हणते चार्जिंग पण संपत आली. 20% झाले असेल. पॉवर सेविंगवर चाललंय. हा कॅमेराचा अँगल भारी वाटते. काय वाटते तुम्हाला? म्हणजे असं हा पण दिसते आणि हा पण दिसते ना, हातात घेऊन असं हे करायला मग शूट करतो. ही आयडिया भारी. मिरची घेतो. मिरची विसरलो. तर आपण घेतल्या 2 मिरच्या. मिरची तिरची नजर तिरची. ते मिरची गाण्याचा विषय राहिला बाजूला, त्याला घेऊ असे आपण कट मारून. जास्त काय मोठपणा करायला जात नाही मी, आता हातावर कापा ऐपायचा बाबा, रिस्क घेत नसतोय. जास्त गरम झालं आपले हे तेल टाकून घेऊया. तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका बाबा, माझ्यावर विचारू नका. मोठा जाड कोण बोलेल मला कमीच टाकलंय, कोण बोलेल जास्तच टाकले. अशा मिरच्या आपण कट करून घेतल्यात मध्ये, ते बघा. मी ऐन टायमाला मी गाणी लावतो. कशाला? म्हणजे जरा बरं वाटेल, एकदम मूड फ्रेश होतो माझा काय करताना, जेवण बनवताना. पण आता काय कॉपीराईटचा इश्यू आहे, त्याच्यामुळे काय लावू शकत नाही. इथे पण स्ट्रगल होते. नाही तर काय आपला मूड भारी असतं जेवण बनवताना. मी जेवण बनवताना एकदम राजा माणूस असते. नाटक आहे, बघितलं ते असतो बोलते ब्लॉगर लाईफ.
फुकटचा कावल्याचा आवाज कशाला आपल्या ब्लॉगमध्ये? फुकटचा फुटेज मागतोय बघ कावला आपला. भाई मला पण हे ब्लॉग असा खमंग वास सुटलाय ना, लाजवाब. आता मी काय केलं, पाणी फक्त त्याच्यामध्ये पाणी टाकलं नाही, नॉर्मल आपला आहे ना मसाला टाकलेला तोच त्याला असं थोडासा म्हणजे परतून घ्यायचा, नंतर मग पाणी टाकायचं. काय बोलतो, जसं नॉर्मल तेलावर आपला मसाला आहे ना तो परतून म्हणजे पूर्ण मच्छीच परतून घ्यायची आपल्याला तेलावर, असं विषय नाही. तर याच्यानंतर मग पाणी टाकायचं. आता ॲड करू आपण पाणी. एक सांगायची गोष्ट म्हणजे कोपा आहे, कोपाला तुम्हाला शिजवायला पाणी जास्त लागतो, म्हणजे शिजायला इतर मच्छीपेक्षा. म्हणजे समजा इतर मच्छी 15 मिनटात शिजत असेल की 10 मिनटं शिजत असेल, तर कोपा तुम्हाला 15-20-25 मिनटं शिजायला तरी काय. पण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी जास्त टाका. आणि कलर आला आहे ना, दाखवतो थांबा तुम्हाला, कलर लाजवाब हो. तर मित्रांनो, आपला काळवण शिजसपर्यंत इकडे चालू आहे शिजणं, तोपर्यंत आपली स्मूदीचं बाकी राहिले, तो करायचा आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला मगाशी हे केले, त्याच्यासाठी घेतले आपण पीनट बटर, आणि त्याच्यासाठी घेऊ आपण एक केळू. पीनट बटर आणि केळू घेऊ आपण, इसमें डाल. आणि ते पीनट बटरचा 1 चमचा आणि 1 किलो. याच्यामध्ये काय टाकले, दूध टाकले, ओट्स टाकले आणि खजूर टाकले. आणि इकडे आपल्या कालवणाची मस्त ही चालू झाली कालवण इकडे मस्त शिजायला सुरुवात झाली. त्या अगोदर आपण इकडं आपली स्मूदी रेडी करून घेतो. माझी स्मूदी रेडी करून घेतो मी, पितो. त्याच्यानंतर अर्धा 1 तासानंतर जेवू आपण आणि मग झोपू मस्त. संध्याकाळी 8 वाजता उठू. ऑलरेडी जेवण झालेलं आहे आपलं, बनवलेलं आहे, फक्त भात बनवायचं काम 25. चलो, तर परत एकदा शेवटचा अपडेट देतो आहे. आपलं कालवण रेडी झालेलं आहे. हे बघ, कोथिंबीर टाकले मस्त मी. कालवण आपलं रेडू, आपली स्मूदी पण रेडी. आता मी स्मूदी पिणार, थोडं थांबणार, 4 रील स्क्रोल करणार, यूट्यूब थोडंसं बघणार, जेवणार आणि झोपणार. हा आजचा आहे आपला अपडेट. चला, गॅस बंद करतो बाबा पहिलं. झाली वाटते गॅस बंद, काय करायचं, झाली बंद झाली. गॅस बंद झाली, गॅस बंद केली. स्मूदीवाला आपलं मार्केट रेडी झालं आहे, ते करतो आणि पितो. मी एक फोटो काढतो मस्त आपला थंबनेल ठेवायला, आणि मग जेवायच्या टायमाला भेटतो तुम्हाला परत एकदा दाखवायला, तुम्हाला मी कसा खातोय ते जलवायला तुमची. चला, त्या आपल्या कालवणाला तवंग बघा कसला सुटलाय, काय लागल भाई लाज बघा. तवंग बघा, फक्त तवंग बघा कसला तेल सुटलंय मस्त भारी. आता राहत नाही मला हो, तोंडाला आताच माझ्या पाणी सुटलंय. तर आपला स्मूदी रेडी झालाय, पितो मी मस्त.
लाजवाब. गोड पण बरोबर झालं, जास्त गोड बीड काय नाही. पण केल्याची हल्ली चव वेगळ्यात लागतो हो. केलं बघा तुम्ही खाऊन एकदा, म्हणजे कोणाकडून पण घ्या असं नाही, पण वेगळीच चव लागते ना. बघा एकदा ट्राय करून. प्रॉपर पिकवत नाही वाटतं केली, मला वाटते हो असं.